की जे संविधान लिहिणारे जे बाबासाहेब आंबेडकर होते त्यांची कर्मभूमी हे महाराष्ट्र राज्य या ऐतिहासिक निर्णयाची जी अंमलबजावणी करण्यासाठी जो निर्णय झाला 1 ऑगस्ट 2024ला जो ऐतिहासिक निर्णय घेतला ते भूषण गवई देखील हे देखील महाराष्ट्राचे सुपुत्र असताना मात्र दुर्दैवाने ज्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो पुरोगाम्यांचं राज्य म्हणतो हेच तर या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडलेला आहे की खरंच याला फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणायचं का। या ठिकाणच्या उपेक्षित शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी लोटलेला असताना देखील या ठिकाणचं शासन सरकार आंधळ आणि मुकळ बनून या ठिकाणी हा सगळा प्रकार पाहत आहे। आज या ठिकाणी दलित समाजामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी काही समाजकंटक या समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न या ठिकाणी सोशल मीडियावर करत असताना शासनातर्फे मात्र त्यांच्यावरती निर्बंध लादले जात नाही। माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारकडे विनंती असणार आहे की या ठिकाणी जे काही समाजकंटक हे जातीमध्ये भांडण लावण्याचा जो प्रयत्न करत आहे त्यांच्यावरती तात्काळ अटकाव केला पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणचे जे दलित नेते असतील जे सर्व बहुजनांचे नेते असतील त्या सर्वांना माझं या निमित्तानं आव्हान असणार आहे की या ठिकाणी जे गेल्या 75 वर्षापासून सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी उभा असलेला हा मातंग समाज आणि इतर 58 जाती या अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही। त्यांना न्याय मिळण्यासाठी हे उपवर्गीकरण गरजेचं आहे। त्याकरता या उपवर्गीकरणास आपण सर्वांनी या ठिकाणी मान्यता देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समता या ठिकाणी निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या सगळ्या उपेक्षितांना न्याय मिळण्यासाठी या उपवर्गीकरणाला पाठिंबा द्यावा एवढी विनंती या ठिकाणी मी सर्व दलित नेत्यांना या माध्यमातून करीत आहे।